नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत भांडवल बाजार. भांडवल बाजार आणि नाणे बाजार यामधला फरक आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितला. आता भांडवल बाजाराची व्याख्या. आता हर्बर्ट डुगल यांनी सांगितलं आहे की भांडवल बाजार म्हणजे संस्था आणि व्यवहार पद्धतीची अशी अनेकांशी सरमिसळ असलेली समूह रचना की ज्यामुळे मध्यावधी व दीर्घावधी निधी संकलित केले जाऊन ते विविध व्यवसाय, शासन संस्था आणि व्यक्तींना उपलब्ध करून दिले जाते. काय सांगितले हर्बर्ट डुगल यांनी की भांडवल बाजार म्हणजे काय, की अशी एक संस्था आहे, व्यवहाराची अशी पद्धत आहे की ज्यामुळे मध्यावधी, अल्पकालीन किंवा दीर्घकालीन निधी हा संकलित केला जातो, लोकांकडून एकत्रित केला जातो आणि त्याचा विविध व्यवसाय किंवा सरकारी ज्या काही संस्था आहे व्यक्तींना तो निधी उपलब्ध करून दिला जातो. त्याला भांडवल बाजार म्हणते की विविध लोकांकडून छोट्या छोट्या स्वरूपात भांडवल गोळा करून ते विविध व्यवसाय किंवा शासकीय संस्था किंवा व्यक्तींना हे उपलब्ध करून दिले जाते. त्यानंतर आहे प्राध्यापक होगलँड यांच्या मते भांडवल बाजार म्हणजे दीर्घकालीन औद्योगिक वित्तीय निधीचा पुरवठा होय, जो मूळ किंमत किंवा किंमत कमी करून अगर गैरवाजवी किमतीला यापैकी कोणत्याही स्वरूपात दिला जातो. काय सांगितलंय होगलंड यांनी की भांडवल बाजार म्हणजे दीर्घकालीन औद्योगिक वित्तीय निधीचा पुरवठा आहे. दीर्घकाळापर्यंत हा औद्योगिक संस्थांना वित्तीय पुरवठा हा करत असतो. ती मूळ किंमत असेल किंवा किंमत कमी करून किंवा गैरवाजवी किमतीला सुद्धा तो उपलब्ध करून दिला जातो. त्यानंतर प्राध्यापक जेम्स लुंडी यांनी सांगितलं आहे की विविध दीर्घकालीन औद्योगिक रोख्यांच्या मागणी आणि पुरवठ्याची निर्मिती आणि स्थिरीकरण म्हणजे भांडवल बाजार होय. दीर्घकालीन औद्योगिक रोख्यांची मागणी आणि पुरवठ्याची निर्मिती आणि स्थिरीकरण म्हणजे भांडवल बाजार होय. की दीर्घकालीन औद्योगिकांना वित्त पुरवठा करण्याचे किंवा रोख्यांची मागणी आणि त्याच पद्धतीने आपण सातत्याने त्याची पुरवठ्याची निर्मिती केली पाहिजे आणि त्यामध्ये स्थिरतासुद्धा असली पाहिजे, म्हणजेच भांडवल बाजार होय. आणखी काही भांडवल बाजाराच्या व्याख्या आहे की रुद्र व दत्त यांनी सांगितले आहे की मध्यम व दीर्घकालीन कर्जाचे व्यवहार करणाऱ्या धनको व ऋणकोच्या संघटित स्वरूपाला भांडवल बाजार असे म्हणतात. काय सांगितले दत्त यांनी की मध्यम, अल्पकालीन व दीर्घकालीन कर्जाचं व्यवहार जे धनको व ऋणकोंच्या संघटित स्वरूपाला भांडवल बाजार असं म्हटलेलं आहे. की मध्यम व दीर्घकालीन कर्ज तिथं उपलब्ध करून दिले जातात, कर्जाचे व्यवहार तिथं होतात, मग तो धनक असो व ऋणक असो, डेटर किंवा क्रेडिटर. त्यानंतर लिव्हिंगस्टन यांच्या मते भांडवलाच्या प्रवाहावरील नियंत्रणाद्वारे महत्तम उत्पन्न प्राप्त करून देणाऱ्या क्षेत्राकडे भांडवल वळविणारी यंत्रणा म्हणजे भांडवल बाजार होय. काय सांगितलंय? भांडवलाच्या प्रवाहावरील नियंत्रणाद्वारे महत्तम उत्पन्न प्राप्त करून देणाऱ्या क्षेत्राकडे भांडवल वळविणारी यंत्रणा म्हणजे भांडवल बाजार होय. तर साधारण बघा, भांडवल प्रवाहावरील नियंत्रण, तर भांडवल बाजारावर नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. जर आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केलेले आहे तर असा काही मध्यस्थ असतो, ब्रोकर असतो की तो आपल्याला आपल्या फायद्याच्या दृष्टिकोनाने आपण आपला पैसा कुठं गुंतवावा जेणेकरून आपल्याला महत्तम उत्पन्न प्राप्त करता येईल यासाठी एक भांडवल वळविणारी यंत्रणा असते, तिला भांडवल बाजार असं म्हटलेलं आहे. मुंबई स्टॉक एक्सचेंज, शेअर मार्केट की जिथं उलाढाल केली जाते, कोणत्या कंपनीचे पैसा गुंतवल्याने आपल्याला फायदा होणार आहे किंवा नुकसान होणार आहे, कधी तो पैसा आपल्याला काढायचा आणि दुसऱ्या कंपनीचे भाग खरेदी करून आपल्याला महत्तम नफा मिळवायचा, यासाठी आपल्याला
जी यंत्रणा लागते असते त्यालाच भांडवल बाजार असे म्हणतात. रोलँड रॉबिन्स यांच्या मते भांडवल बाजार म्हणजे समभाग, ऋणपत्रे, कर्ज रोखे व तारण इत्यादींच्या सहाय्याने दीर्घ मुदतीच्या कर्जाची देवाणघेवाण करून त्याबाबत विविध सोयी उपलब्ध करून देणाऱ्या विविध संस्थांचा समूह असतो. तर काय सांगितलं की भांडवल बाजार म्हणजे समभाग, ऋणपत्रके, कर्ज रोखे व तारण इत्यादींच्या सहाय्याने दीर्घ मुदतीसाठी जी कर्जची देवाणघेवाण करून त्याबाबत विविध सोयी उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांना भांडवल बाजार असं म्हटलेलं आहे किंवा त्यांचा समूह म्हणजेच भांडवल बाजार होय की जिथं दीर्घ मुदतीसाठी आपण कर्जाची देवाणघेवाण केली जाते. 10 वर्ष, 5 वर्ष, 15 वर्ष अशा ठराविक कालावधीसाठी दीर्घ काळासाठी आपण तिथं कर्जाची देवाणघेवाण केली जाते आणि विविध त्याद्वारे आपल्याला सोयी उपलब्ध करून देणारी जी संस्था असते किंवा संस्थेचा समूह असतो त्याला आपण भांडवल बाजार असं म्हटलेलं आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काय सांगितलेलं आहे की भांडवल बाजार म्हणजे असे केंद्र की जे तरल ऐवजांचे दीर्घकालीन व्यवहार करते. तर काय की भांडवल बाजार म्हणजे असे केंद्र की जे तरल ऐवजांचे दीर्घकालीन व्यवहार करते. तरल ऐवज म्हणजे वर्किंग कॅपिटल किंवा तुमची. त्यानंतर आहे भांडवल बाजाराची वैशिष्ट्ये, फीचर्स ऑफ कॅपिटल मार्केट. त्या भांडवल बाजाराची अनेक वैशिष्ट्ये सांगितलेली आहे. त्यामधलं पहिलं आहे भांडवल बाजारात दीर्घकालीन कर्ज पुरवठा, वित्त पुरवठा उपलब्ध करून दिला जातो. तर भांडवल बाजाराचे एक मुख्य वैशिष्ट्य आहे की ते दीर्घकालीन कर्ज पुरवठा आपल्याला करते व वित्त पुरवठा उपलब्ध करून देण्याचा तो एक प्रकारचं कार्य तिथं करून देतं. आपल्या व्यवसायासाठी लागणारं किंवा मनुष्याला दीर्घकालीन कर्ज पुरवठा करण्याचं तिथं कार्य केलं जातं. त्यानंतर आहे ज्या ठिकाणी दीर्घकालीन वित्त पुरवठ्याचा केंद्राचा विकास होतो तेथे भांडवल बाजाराचे अस्तित्व निर्माण होते. आपण आधीच बघितलं आहे की ज्या ठिकाणी दीर्घकालीन वित्त पुरवठ्याचा केंद्राचा विकास केला जातो की ज्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी विक्री केली जाते, देवाणघेवाण तिथं कर्जाची केली जाते, वित्ताचा पुरवठा केला जातो आणि त्या केंद्राचा विकास तिथं केला जातो, तेथे भांडवल बाजाराचं अस्तित्व तिथं निर्माण होतं. त्यानंतर भांडवल बाजारात वित्त पुरवठा बँका, विकास बँका, खाजगी व्यक्ती, वित्त संस्था नफा किंवा व्याज मिळवण्याच्या उद्देशाने करीत असतात. तर भांडवल बाजारामध्ये वित्त पुरवठा का करतं की कोणतीही व्यक्ती, कोणतीही संस्था, कंपनी म्हणा की आपल्याला काही त्याचा नफा मिळावा, त्याचा काही फायदा व्हावा यासाठी आपण गुंतवणूक करत असतो. मग त्यासाठी वेगवेगळ्या बँका, विकास बँका, खाजगी व्यक्ती किंवा वित्तीय संस्था ह्या नफा किंवा आपल्याला काही इंटरेस्ट व्याज मिळावा या उद्देशाने तिथं पैसा किंवा वित्त पुरवठा करत असतात. त्यानंतर भांडवल बाजारात असा वित्त पुरवठा उपलब्ध करून देताना भाग, कर्ज रोखे इत्यादींचा उपयोग होतो. त्या भांडवल बाजारात वित्त पुरवठा उपलब्ध करून देताना भाग किंवा कर्ज रोखे यांचा सुद्धा आपल्याला तिथं उपयोग होतो. भांडवल बाजारात सरकार, उद्योग, शेती क्षेत्राशी निगडित उद्योग, वाहतूक इत्यादी क्षेत्रातील लोकांना दीर्घकालीन वित्त पुरवठा उपलब्ध करून देते. तर भांडवल बाजारात सरकार काय करते की वेगवेगळे उद्योग आहे, शेती क्षेत्राशी जे काही उद्योग आहे, वाहतूक इत्यादी क्षेत्रातील लोकांना कर्ज पुरवठा, तोही दीर्घकालीन कर्ज पुरवठा करण्याचं साठी उपलब्ध करून देते निधी. त्यानंतर दीर्घकालीन भांडवल हे आधीच प्रस्थापित असलेल्या संस्थांना आधुनिकीकरण करण्यासाठी किंवा विस्तारीकरण करण्यासाठी लागते. तर दीर्घकालीन भांडवल हे काय की आधीच स्थापित झालेले जे काही व्यवसाय आहे
त्याचं आधुनिकीकरण करायचं असेल, त्याचं रिनोव्हेशन करायचं असेल किंवा नवीन यंत्रणा व्यवसायामध्ये अंमलात आणायची असेल किंवा व्यवसायाचा विस्तार करायचा असेल, तर यासाठी आपल्याला दीर्घकालीन हे भांडवल आवश्यक असते आणि ते पुरवठा करण्याचं कार्य भांडवल बाजारच करत असते. अशा प्रकारे भांडवल बाजाराची वैशिष्ट्ये. त्यानंतर आहे भांडवल बाजाराची कार्ये. तर भांडवल बाजाराची वैशिष्ट्ये आपण बघितली, तर त्यानंतर आहे भांडवल बाजाराची कार्ये. तर पहिलं कार्य आहे बचतीचं एकत्रीकरण करणे. तर भांडवल बाजाराचं मुख्य उद्दिष्ट काय आहे की बचत करणे, बचतीचं एकत्रीकरण करणे. तर देशातील विविध व्यक्तींच्या अल्प प्रमाणावरील बचती गोळा करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य भांडवल बाजार करते. व्यक्ती आपल्याला मिळालेल्या उत्पन्नातील काही भागाची बचत करत असतात. अशा बचतीपासून फायदा मिळवण्यासाठी या बचती गुंतवून त्यापासून उत्पन्न मिळण्याची त्यांची इच्छा असते. अशा व्यक्तींची बचत अल्प असल्याने त्यांना त्यातून उद्योग व्यवसाय सुरू करता येत नाही. त्यांच्या दृष्टीने भांडवल बाजार महत्त्वाचा असतो, कारण अशा अल्प प्रमाणावर बचती असणाऱ्या व्यक्तींना दीर्घकालीन गुंतवणुकीची संधी भांडवल बाजार उपलब्ध करून देतो. निरनिराळ्या कंपन्यांचे भाग, कर्ज रोखे या दीर्घ मुदतीसाठी या बचती गुंतवल्या जातात. एकंदरीत सर्वसाधारण माणूस आपण बघतो की व्यक्तीजवळ आपल्याला मिळालेल्या उत्पन्नातील काहीतरी पैसा हा तो बचत करत असतो आणि अशा बचतीतून आपल्याला काहीतरी फायदा मिळावा किंवा ती बचत कुठेतरी गुंतवणूक करून जास्तीत जास्त आपल्याला उत्पन्न कसं मिळेल ही त्याची इच्छा असते. मग अल्प बचत किंवा बचत अल्प असल्याने त्यांना त्यातून काही मोठा उद्योग व्यवसाय सुरू करता येत नाही. मग असा पैसा अशा विविध दृष्टीने भांडवल बाजारामध्ये गुंतवला तर अल्प प्रमाणावर बचती असणाऱ्या व्यक्तींना तिथे दीर्घकालीन कर्ज गुंतवणुकीची संधी भांडवल बाजार उपलब्ध करून देते आणि निरनिराळ्या कंपन्यांचे भाग, कर्ज रोखे खरेदीसाठी किंवा दीर्घ मुदतीसाठी या बचतीच्या सहाय्याने गुंतवल्या जातात. त्यानंतर आहे उद्योग व्यवसायास भांडवल उभारणीस मदत करणे. तर भांडवल बाजाराचं मुख्य उद्दिष्ट आहे की व्यवसायास भांडवल उभारण्यास मदत करणे. भाग किंवा कर्ज रोखे विकून भांडवल बाजारातून भांडवल मिळवणे. नवीन कंपन्यांना भांडवल उभारण्यास भांडवल बाजार मदत करते. अल्प प्रमाणात असलेल्या भांडवल बाजारामार्फत देशातील लोकांकडे असलेल्या बचती एकत्र करून उद्योग व्यवसायासाठी लागणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील भांडवल उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे उद्योग व्यवसायाच्या विकासास हातभार लागतो. त्या उद्योग व्यवसायास भांडवल उभारणीस मदत करते. त्या भांडवल बाजारामध्ये उद्योग व्यवसाय भांडवल हा फार महत्त्वाचा घटक आहे. कोणताही व्यवसाय आपण स्थापन करत असताना मग अशा वेळेस भांडवल बाजार उद्योग व्यवसायासाठी भांडवल उभारण्यास मदत करते. भाग किंवा कर्ज रोखे हे विकून भांडवल बाजारातून असं दीर्घकालीन भांडवल मिळवले जाते. नवीन कंपन्यांना भांडवल उभारण्यासाठी भांडवल बाजार हे मदत करत असते. त्यानंतर आहे भांडवल निर्मितीचा वेग वाढविणे. त्या भांडवल बाजारामुळे गुंतवणुकीत वाढ होऊन भांडवल निर्मितीचा वेग वाढतो. भांडवल बाजार गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या व्यक्ती व संस्थांना गुंतवणुकीसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून देतो. त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकीची संधी मिळते व त्यामुळे त्यांच्याकडून होणाऱ्या गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणावर वाढ होते. बचत केलेल्या रकमेची फायदेशीर गुंतवणूक शक्य झाल्याने बचतीला प्रेरणा मिळते. त्यातून बचत वाढून गुंतवणूकही वाढते. त्यामुळे देशातील भांडवल निर्मितीत वाढ होते. त्या भांडवल निर्मितीचा वेग तिथं वाढतो. त्या भांडवल बाजारामुळे गुंतवणुकीत आपोआप वाढ होऊन भांडवल निर्मितीचा वेग वाढतो. भांडवल बाजारामध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहे, संस्था आहे, त्यांना आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांना गुंतवणुकीची संधी मिळते आणि त्यांच्याकडून होणाऱ्या गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात एक प्रकारची वाढ आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे उद्योग व्यवसायाच्या विकासास हातभार तिथं लागला जातो.
त्यानंतर आहे सरकारला कर्ज उभारण्यास सहाय्य. तर भांडवल बाजाराचं आणखी एक कार्य आहे की सरकारला कर्ज उभारण्यासाठी ते मदत करते. सरकारला विकास कार्यासाठी आवश्यक असलेली दीर्घकालीन जी काही कर्जे उपलब्ध करून देण्याचं कार्य हे भांडवल बाजारच करते. सरकारच्या कार्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे, त्यामुळे अनेक वेळा सरकारला कर्ज घ्यावे लागते. कल्याणकारी योजना राबविण्यासाठी, युद्धाच्या तयारीसाठी, वेगवेगळे प्रकल्प उभारण्यासाठी सरकारला दीर्घकालीन स्वरूपाची आवश्यकता असते. दीर्घकालीन स्वरूपाच्या कर्जाची आवश्यकता असते. भांडवल बाजारातून कर्ज रोख्यांच्या विक्रीतून सरकार अशी कर्ज उभारते. त्यामुळे सरकारला दीर्घकालीन कर्जाचे प्रकल्प व योजना राबविणे शक्य होते. त्यानंतर आहे गुंतवणूकदारास गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करणे. आता भांडवल बाजाराच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या विविध संधी उपलब्ध होतात. गुंतवणूकदारांना आपल्या पसंतीप्रमाणे गुंतवणूक प्रकारची निवड करता येते. काहींना गुंतवणुकीची सुरक्षितता महत्त्वाची वाटते, तर काहींना धोका पत्करून जास्त नफा मिळवावा वाटतो. त्यांना अशा प्रकारची गुंतवणूक भांडवल बाजारात करता येते. त्यामुळे अधिकाधिक लोकांना गुंतवणूक करून गुंतवणुकीत वाढ होते. आता गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध आपल्याला भांडवल बाजार करून देते. एक त्याचं प्रमुख कार्य आहे. ज्यांना गुंतवणूकदारांना पसंतीप्रमाणे आपापली कंपन्यांमध्ये, व्यवसायामध्ये आपल्याला ज्या कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायचं आहे त्या कंपनीमध्ये आपण करू शकतो, ती निवड करण्याची संधी आपल्याला भांडवल बाजारात मिळते. काहींना आपण गुंतवलेला पैसा हा सुरक्षित आहे असं वाटतं, तर काही हे धोका पत्करून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आपला पैसा गुंतवून नफा मिळवण्याच्या हव्यासात आपण जास्तीत जास्त नफा मिळवावा असा त्यांचा एक हेतू असतो. त्यामुळे तशा प्रकारची गुंतवणूक भांडवल बाजारात करता येते. त्यानंतर आहे बचत गुंतवणूक यात समन्वय. तर बचत करणाऱ्यांचा वर्ग व बचतीचा उत्पादक कार्यासाठी वापर करणाऱ्यांचा वर्ग यामध्ये समन्वय साधण्याचं कार्य भांडवल बाजार पाडते. या दोन वर्गांना जोडणारा दुवा म्हणजे भांडवल बाजार होय. त्यामुळे बचत करणाऱ्यांना आपला निधी फायदेशीर गुंतवता येतो आणि बचतीचा वापर करू इच्छिणाऱ्यांना गुंतवणुकीसाठी निधी उपलब्ध होऊन त्यांना गुंतवणूक करता येते. अशा प्रकारे भांडवल बाजार म्हणजे काय, भांडवल बाजाराची व्याख्या, भांडवल बाजाराचे वैशिष्ट्य कोणकोणते आणि भांडवल बाजाराचे कार्य कोणते आहे हे आज आपण बघितलेलं आहे. धन्यवाद.